महाराष्ट्राच्या 14व्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा आझाद मैदान इथे पार पडलाय. या शपथविधी सोहळ्याला महायुतीचे राज्यभरातील समर्थक, कार्यकर्ते उपस्थित होते, तर सिनेसृष्टीमधील दिग्गजांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली आहे. कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांना वंदन. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने, आशीर्वादाने तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. मी आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की
कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्त्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. ठाण्यात अल्पवयीन मुलीवर विनयभंग झाल्याची घटना, आरोपी फरार असल्याची माहिती. दिवा शहरात एका अल्पवयीन मुलीचा भरदिवसा शाळेत विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती आहे. दिवा शहरातील एका शाळेत थेट वर्गात शिरून 10 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील दुसरी संतापजनक बाब म्हणजे हे कृत्य करणारा नराधम पसार झालाय. या प्रकरणात पोलिसांनी संस्था चालकांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. मात्र आरोपीच अद्याप फरार असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वर्गात कोणीही नसताना एका व्यक्तीने गैरप्रकार केल्याची माहिती पीडित मुलीनं दिली आहे. पीडित मुलीसोबत हा प्रकार झाल्यानंतर तिनं आरडाओरडा केला. त्यानंतर तो व्यक्ती तेथून निघून जात असताना मुलीचा आरडाओरडा ऐकून शाळेतील शिक्षिका तेथे आल्या. त्याने त्या व्यक्तीला विचारणा केली, परंतु त्याने मुलीला शाळेत सोडायला आल्याचं सांगत पळ काढला. पीडित मुलीला शाळेच्या कार्यालयात आणल्यानंतर तिने प्राध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला, परंतु त्यांनी या प्रकाराबाबत घरी कोणालाही सांगू नको असं तिला बजावलं. पीडित मुलीसोबत घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. पीडित मुलीने पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र पोलिसांनी संस्था चालकांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. या घटनेची माहिती पीडित मुलीने प्राध्यापकांना दिली असतानाही त्यांनी मुलीला कोणासही सांगू नको असं धमकावल्यानं पोलिसांनी प्राध्यापिकेला माहितीसाठी ताब्यात घेतलंय. तर मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे. ये हमारे एक रिलेशन में लगते हैं, हमारे भाई जगदीश भाई, उनकी लड़की के साथ हुई है. कितने साल की बच्ची है? 10 साल की बच्ची है. अच्छा. दीवा में मुमरा देवी कॉलोनी में स्मार्ट एजुकेशन हाई स्कूल नाम से एक स्कूल है, उसके अंदर हुआ है. क्या घटना हुई है? और लड़की के साथ में छेड़खानी की घटना हुई है. कब हुई है ये कल सुबह हुई थी. अच्छा. लड़की को डराया धमकाया गया था कि उसको कंप्लेंट वगैरह देना नहीं, किधर किसी को बोलना नहीं. किसने डराया? स्कूल वालों की तरफ से. फिर लड़की की सहेली ने आके घर पे बताया कि ऐसा ऐसा इसके साथ हुआ है. उसके बाद जब ये पूरी घटना हमारे संज्ञान में आने के बाद हमारे भाई का हमारे को फ़ोन आया. हम सब वहाँ के लोग, लोकल जो स्थानिक लोग थे, हम सब ने आके स्कूल वाले को पूछा, बट स्कूल वाले हमें कोई जवाब देने को तैयार नहीं थे. तब हमने पुलिस चौकी आना ही हमने सही रास्ते पे आए. स्कूल की प्रिंसिपल से आपने बातचीत की थी? स्कूल के प्रिंसिपल से हमारे भाई ने बात की थी. क्या नाम है उनका प्रिंसिपल का? नहीं, मुझे मेरे भाई को संगीता तिवारी. अच्छा, संगीता तिवारी नाम है. हाँ. अच्छा, क्या बात हुई थी आप लोग कि हमारी बच्ची के साथ ऐसा ऐसा घटना हुई है, लेकिन वो रिकॉर्डिंग दिखा दो. लेकिन वो बोले कि हम आपको ऐसा रिकॉर्डिंग नहीं दिखा सकते, हम आपको कोई रिकॉर्डिंग नहीं दिखाएंगे. ऐसा बोल के हमको रिटर्न भेज दिया. सीसीटीवी वगैरह नहीं दिखा? हाँ, नहीं दिखाएंगे. सीसीटीवी का रिकॉर्डिंग. पुलिस स्टेशन आप पुलिस स्टेशन आए थे, क्या मामला दर्ज किया पुलिस ने? कब आए थे आप पुलिस स्टेशन? अभी पुलिस चौकी हम लोग सुबह 9 बजे आ गए थे. आज सुबह 9 बजे आए थे. 9 बजे आए थे. अच्छा. अभी जो किया है अभी इसकी FIR कॉपी हमारे हाथ में है. अब इसमें हमें इतना धारा के हिसाब से तो हमें इतना ध्यान नहीं पड़ेगा, लेकिन उन्होंने हमारा जो स्टेटमेंट है उस हिसाब से एक FIR कॉपी हमारे को दिया है. उन्होंने FIR कॉपी दी है. तो वो जो सीसीटीवी में दिख रहा है व्यक्ति, वो स्कूल के अंदर आया था? वो स्कूल के क्लासरूम के अंदर आया. तो स्कूल का कुछ मैनेजमेंट का अधिकारी या कुछ था वो जो स्कूल में आया इसके था? बारे में हमें कोई जानकारी नहीं है. नहीं, मतलब बाहर का था वो? हो सकता है बाहर का भी हो सकता है, स्कूल का भी. इसके बारे में हमको कोई जानकारी नहीं है. अच्छा, नहीं है.
तो पुलिस स्टेशन में आए थे, FIR हो गई आप लोग? हाँ FIR हुई। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्याची मोहीम दररोज राबवण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिलेत। त्याचबरोबर नोटिसा देणे, दंड वसुली आणि गुन्हा दाखल करणे याचा सहाय्यक आयुक्तांनी दैनंदिन आढावा घ्यावा, असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलंय। महापालिका क्षेत्राचं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे। त्याबाबत उच्च न्यायालयाचे अतिशय काटेकोर आदेश आहेत, त्याचं पालन सगळ्यांनी करावं। अनधिकृत पोस्टर, बॅनर, फलक लावला की त्यावर नोटीस, दंड आकारणी आणि गुन्हे दाखल करणे ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी, असं आयुक्त राव म्हणाले। ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी सायंकाळी सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, कार्यकारी अभियंता यांची आढावा बैठक घेतली। त्यास अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा उपस्थित होते। उपायुक्त जीजी गोदेपुरे यांनी यावेळी विविध विभागांकडील कामांचा आढावा घेणारं सादरीकरण केलंय। दरवर्षी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी केल्या जाणाऱ्या वृक्ष छाटणीबाबत तक्रारी येतात, त्यामुळे आयुक्त राव यांनी ही वृक्ष छाटणी 2 टप्प्यात करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार उद्यान विभागानं नियोजन केलंय। जानेवारी महिन्यापासून झाडांच्या वाढलेल्या आणि धोकादायक स्थितीतील फांद्या, धोकादायक वृक्ष यांची पाहणी करून त्यांच्या छाटणीचं काम हाती घेण्यात येणार आहे। हे काम वेळेत सुरू करण्याची सूचना आयुक्त राव यांनी बैठकीत दिली आहे। शाडूच्या मूर्ती किफायतशीर दरात मिळाव्यात म्हणून प्रयत्न करावा। ठाणे महापालिका क्षेत्रात सन 2024च्या गणेशोत्सवात सुमारे 30% मूर्ती या शाडूच्या होत्या। हे प्रमाण पुढील वर्षी वाढवण्यासाठी पर्यावरण विभागाने 6 महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले। सन 2025च्या गणेशोत्सवात ठाणेकरांच्या शाडूच्या मूर्तीकडील कल वाढावा, यासाठी त्या मूर्ती किफायतशीर कशा होतील यासाठी प्रयत्न करावेत। मूर्तिकार, गणेश मंडळे, पर्यावरण विषयातील संस्था यांच्या मदतीनं याबाबत जनजागृती करण्यात यावी। मूर्तिकारांशी संवाद साधून त्यांना शाडूची माती आणि कार्यशाळेसाठी जागा आगाऊ उपलब्ध करून द्यावी, असंही आयुक्तांनी सांगितलंय। रस्त्यारस्ती लागणाऱ्या मूर्ती विक्री केंद्राऐवजी केंद्रित पद्धतीनं ठिकठिकाणांच्या मोकळ्या जागांमध्ये मैदानात स्टॉलची व्यवस्था करावी, म्हणजे रस्ते, वाहतूक आणि पादचारांना अडथळा येणार नाही, याची दक्षता सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभागात घ्यावी, असं आयुक्त यांनी म्हटलंय।